आहे ते विद्यार्थ्यांवरती आता वापरल्या जाते अशी परिस्थिती आहे। जेव्हा मी फोटोही दाखवला होता की छर्यांचा असताना फोटो जो आहे की जो युनायटेड नेशननी बॅन केलेला आहे की हे कुठला, आणि भारतसुद्धा त्याला सिग्नेटरी आहे, तरीही असताना त्या ठिकाणी उल्लंघन केल्या जाते अशी परिस्थिती आहे। म्हणजे इथे असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही काही केलं तर ते मुकाट्याने तुम्ही सहन केलं पाहिजे। ही जी एक वृत्ती ह्या सरकारची दिसते, तिथे कुठेतरी पुन्हा असणारा रुजवण्याचा भाग आहे। तो म्हणजे की आम्ही तुम्हाला राज्य करायला दिलेलं आहे, तेव्हा तुम्ही राज्य करा। तुम्हाला आम्ही असणारं लोकांना असणारं लुटण्याचा अधिकार दिलेला नाही। काँग्रेसकडून एक पोस्ट करण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला आहे। पोलीस अधिकारी म्हणतो तुम्ही आंदोलनात सहभागी व्हाल तर तुमच्या बॅगेमध्ये पुढे टाकेल आणि आयुष्यभर तुम्हाला जेलमध्ये हो, टाकेल। म्हणजे हे कालही माझ्याकडे इंटेलिजन्स डिपार्टमेंट आलं होतं। मी त्यांना सरळ म्हणालो की तुम्ही जे काही करताय हे तुम्ही स्वतःहून करताय की तुम्हाला असताना शासनाने करायला सांगितले, याची पडताळणीकडे आमच्याकडे अधिकार नाही आहे किंवा आम्हाला त्याची माहिती मिळू शकत नाही। पण एक लक्षात घ्या, म्हटलं हे जर तुम्ही असंच करत राहिला तर आज सरकारच्या विरोधातला रोष आहे तो उद्या पोलिसांच्या विरोधातला रोष होऊ दे। त्यात तुम्ही समोर आहात, तुमची ड्युटी आहे लॉ अँड ऑर्डर सांभाळण्याची। आम्ही असताना तिथे शांततेने आंदोलन करू। तुमच्याकडून कुठल्याही पद्धतीने दिल्लीमध्ये जे उचकवण्याचा भाग झाला तो इथे होणार नाही, याची दक्षता तुम्ही स्वतःहून घेतली पाहिजे। बुलढाण्यात आपल्या पक्षाकडून आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकत्रितरित्या रास्ता रोको केल्यानंतर तुम्ही शांततेचा आवाहन करताय? रास्ता रोको हा शांततेचाच भाग आहे, आंदोलनाचा भाग आहे। मुख्यमंत्र्यांशी काय तुमचं बोलणं झालं का? राज्यामध्ये आता संपूर्ण महाराष्ट्रात बंद करण्याची घोषणा केली? नाही, माझं मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालेलं नाही। प्रामुख्याने आज काँग्रेसचा एक गट आहे तो DGPला जाऊन भेटणार आहे। त्यांच्या प्रमुख मागण्या ह्याच असणार आहे की जे काही गुन्हे प्रामुख्याने अगदी अल्पवयीन मुलांवर दाखल करण्यात जे काही दादरचं आंदोलन त्यानंतर त्यासाठी ते गुन्हे मागे घेण्यात आणि गुन्हे दाखल करण्यात येऊ नये आंदोलकांवर, ही मागणी आहे। तुम्ही सामील होणार? ते आमचा पाठिंबा आहे, कारण मी आता बंदच्या ह्याच्यामध्ये आहे। परंतु मी या सगळ्या राजकीय पक्षांना असणारी विनंती करतोय की नोकरीला लागताना जे कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस स्टेशनचं मागितलं जातं तेच आपण असताना सगळेजण निवेदन करू की यापुढे ज्याला कोणाला नोकरी लागली त्याला पोलीस स्टेशनमधनं कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आणायला सांगतात तोच रद्द करण्याची, म्हणजे जेणेकरून पोलीस जे असताना घाबरवतात की तुझं आयुष्य मी बर्बाद करेन, हे हत्यारच त्या पोलिसाकडून काढून घ्यायचं। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।